ज्या काही टेंटेटिव्ह जागा काँग्रेस पक्ष लढेल अशा सगळ्या जिल्ह्यातल्या पक्षाच्या प्रमुख लोकांना आम्ही आज इथं बोलावलेलं आहे। आजी माजी सगळे आमदार खासदार पक्षाचे पदाधिकारी आणि त्या पद्धतीची ही मीटिंग आज या ठिकाणी चालेल आणि सगळ्या जागा कशा जिंकता येईल त्याच्यासाठी पक्षांनी आणि त्या ठिकाणी काही अडचणी असतील त्या कशा दूर करता येईल या सगळ्या गोष्टीचा आढावा या निमित्तानं घेतला जाणार आहे। बिलकुल आहे ना, आखरी पक्षाला एखाद्या उमेदवाराला तिकीट द्यायची असेल तर स्थानिक सगळ्या नेत्यांना विश्वासात घेऊनच त्या पद्धतीची तिकीट द्यावी लागते। त्याच्यामुळे आमचा पक्ष लोकशाहीचा आहे। दिल्लीतून तिकीट जाहीर करायच्यात आणि मग तिथलं म्हणायचं का मला निवडणूक लाईन लढायची आहे असंही आता परवाच्या यादीमध्ये आपण पाहिलं। तर त्याच्यामुळे आमच्या पक्षात ती परिस्थिती नाही आहे। आमचा पक्ष लोकशाहीच्या मार्गाने चालणारा पक्ष आहे। तर त्याच्यामुळे ही जी काही निवडणुकीची प्रक्रिया आहे त्या प्रक्रिया पूर्ण करणं हे आमचं काम आहे आणि म्हणून आज प्रदेश मध्ये सगळ्या जागेतले जे आमचे प्रमुख आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रमुखांना बोलवलं आहे। बघा 6 तारखेला ती मीटिंग होणार आहे, त्याच्यामध्ये तो निर्णय होईल। त्याच्यामुळे मी आज त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटत नाही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।